Bye.
ब्रह्मस्कन्दं सुन्दरब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं ब्रह्मलिङ्गं भजे ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि आत्मरूप गणेश केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते जीवंतो श्री गुरुचरण ते नमस्कारो मी आता ओम नमो काहीच नेने परंतु बोलतो वचने अति भाविके त्याच कारण तुमचा अनुग्रह लाभू याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभू पवन चालू चराचरी रुक्माई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्ताने साजरा असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामध्ये संतांचं महात्म्य सांगणारा हा अभंग ही पवित्र भूमी आहे. इथे विचाराचं प्रदूषण कमी आहे त्यामुळे संतांचं येणं जाणं या भूमीमध्ये घडलेले 101% या भूमीला संतांचे पाय लागलेले आहेत आणि त्याला आम्ही साक्षीभूत आहोत.
तो संतांचा महिमा आहे. तुमच्या आपल्या वाट्याला आला, रोपट लावून गेलेले, त्याचा आपण किती उपभोग घेतो हे आपल्यावर ठरलेले आहे. नामदेव महाराजांना जेव्हा संतांची भेट झाली त्याच्याबरोबर नाही त्यांना काय इकडं प्रवचन चालू होतं, भक्ती होती, परंतु संत कृपेचं महात्म्य त्यांच्यामध्ये रुजलं आणि मग ते सांगायला लागले. ब्रह्ममुनी संत जगी अवतरले, स्वतःच्या इच्छेने आले. आता आपल्याला असं सांगण्यात आलेले आपल्याला यावंच लागतं, त्यामुळे जे स्वइच्छेने आले त्यांच्यावर सुद्धा ऍग्री झालेले त्यांना स्वतः आपल्याला पण यावंच लागतं नाही. त्यांना संतांचा बोध होतो, संतांची संगत घडती, त्यांना कर्माचा काहीच हिशोब नाही. प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही का, भक्त आहेत ना त्यांना प्रारब्ध नाही, क्रियामान नाही, संचित सुद्धा नाही. पण भक्त कोणालाही म्हणत नाही, भक्त नव्हे विभक्त. देव आणि भक्त एक असतात, दिसायला दोन असायला एक असतात. असं ज्ञानेश्वरीमध्ये अभ्यासक आहोत, अभ्यास केला पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, भागवत वाचलं पाहिजे, तर आपण वाचू, आपल्याला कळेल नेमकं भक्ती कशाला म्हणतात. 14व्या अध्यायामध्ये गुणत्रय योग, तमोगुण गेलाच पाहिजे, रजोगुण गेलाच पाहिजे आणि सत्वगुणही गेलाच पाहिजे. त्रिगुण असार आहे आणि निर्गुण काय आहे, सार आहे. निर्गुण सार आहे हे कळायला सुद्धा कसं त्याचा वरचा बाजूला काय असावा लागतो, रिकामा असावा लागतो. गुणातीत योग, त्याचं नाव काय, गुणातीत योग. गुणाच्या पलीकडे जायचंय, त्याच्यामध्ये 26 नंबरचा श्लोक आहे, त्याच्यामध्ये सांगितलं भक्त कशाला म्हणतात. जो देवापासून विभक्त नाही, त्याला कळालं मीच देव आणि मीच भक्त आहे. देव आणि भक्त दोघे वेगळे नाही, त्याला अव्यभिचारी भक्ती म्हणतात. देव आणि मी एक आहे असं जे समजतं ना त्याला अव्यभिचारी भक्ती म्हणतात. आणि देव आणि मी वेगळा वेगळा आहे त्याला काय म्हणतात, व्यभिचारी भक्ती. ज्ञानेश्वर महाराजांनी एवढा शब्द तिथं डेंजर वापरलेला आहे, पण तरी सुद्धा आपल्याला जाण येत नाही. मग अव्यभिचारी भक्तीमध्ये कधी पदार्पण होणार, द्वैताची काय झाली पाहिजे, जाणणी. द्वैत म्हणजे काय, मी वेगळा भक्त आणि देव वेगळा, आम्ही दोघे जण आहोत, याला म्हणतात द्वैत. हा द्वैत कचरा आहे, तो फेकून द्यायचा आहे. हा किती लोकांनी फेकलाय, अद्वैत कुसरी आणि देव एक आहे, हे जगत आणि मी एक आहे असं देव देव आणि आपल्यात बदल नाही असं आपल्याला वाटलं नाही. आपण बरोबर असं आपल्याला वाटलं नाही, असं आपल्याला कधी वाटेल, काही ऐशी दशा येईल माझे अंगा. त्याच्यासाठी पांडुरंगाकडे चित्त काय आलं पाहिजे, जोडलं पाहिजे. अजून बाबांबरोबर राहता अजून काय ना तर बाबाही भेटलेले नाही, आजोबांनाच बाबा म्हणायला लागलेले. संतांची संगत घडल्यानंतर आपला मीपणा, देहपणा, भक्तपणा हा सुद्धा संपुष्टात आला पाहिजे. परंतु जगाच्या
ज्यासाठी तो खोटं खोटं भक्ताचं नाटक करतो त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. ती कोणासाठी असते? तो करतो पण ती कोणासाठी असते? जगाच्या कल्याणासाठी असते. असे भक्त मिळाला आपली मागील जन्माची पुण्याई असावी लागते. पुण्याई समजा ती पुण्याई असली तर ते त्यांच्या बरोबर शेवटपर्यंत राहायला सुद्धा काय असावी लागते? आपली पुण्याई असावी लागते. काल आले होते ना गोविंद बाबा गाडी बाबराव 200 किलोमीटर प्रवास करून त्यांच्या शिष्याचं कीर्तन ऐकायला आले होते. त्यांनी श्रीपाद बाबांची कीर्तन ऐकली, गुंडामाला दिल्लीकरांची ऐकली, मोहनानंद स्वामींची कीर्तन ऐकली. पण ते 200 किलोमीटर लांब प्रवास करून आले. 27 वर्ष ते श्रीपाद बाबांबरोबर राहिले आणि आता 27वी बाबांची पुण्यतिथी आली. 54 वर्ष झाले अजून बाबा 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 याच्यापासून वेगळं नाही. ती बी पुण्याई असावी लागते. मिळालेलं नीट खाता आलं पाहिजे. खाता नाही सगळ्यांना. सुखाला काय टोचतात? टोचतात. मिळालेलं खाता येत नाही. ते आहेच संत हे सुद्धा पटावं लागतं. कधी पटणार? का म्हणे अंगे मागे आपल्याला जेव्हा ठसे ते ठसणं सोपे का? नाही. ठसविता भंडारा कशासाठी होतो? आपण जातोय भंडाऱ्यावर. कशाला जातोय? फोटो काढायला जातो. ध्यान करायला नाही जात कोण. एक माईचाला ध्यान करत नाही. राव आता हिची ध्यान म्हणल्याशिवाय भजनाला सुरुवात होत नाही. ध्यान कशाचं करायचं हेच माहित नाही. वेदेश्वरी नावाचा ग्रंथ घेतला तर ध्यान कशाचं करायचं हेच माहित नाही. तर कसलं ध्यान करतो? कोणाचं ध्यान करायचं? आपलं स्वतःच ध्यान करायचंय. आपल्या स्वरूपाचं ध्यान करायचंय. आठवण करायची आपल्या स्वरूपाची. आपल्या स्वरूपाचं काय झालेलं आपल्याला विसर. वडिला नामाचा विसर केने हा वाढीला संसार. आणि विसरली तया आचार्य पदावर विराजमान असणाऱ्यांना या प्रमाणाचा अर्थ कळाला का? विसरली तया थोर झाली. आम्ही किती आली वचनतील खाली. वृक्ष वेली हे सगळं होत दगड तो तिथपर्यंत आलेलो आहे. आणि आता जर नाही सावध झालो तर पचतील खाणी. चालेल आम्ही निगरगट आहे. चालेल आम्हाला त्याचीच सवय लागलेली. आम्ही घेऊ पुन्हा जन्म येऊ. ते घटिका यंत्र घड्याळाचं यंत्र जसं सारखं चालेल ना तसं पुनरपी जनन Thank you.
नेक्स्ट जन्म कोणता आहे आपला पुढचा काहीच माहिती नाही. वाऱ्यावर वारत आहे पुढचं काहीच नाही माहिती होणार. कंती तेला किती वेळा जन्म यावे त्यात नंतर कुत्रे थांबवायचंय का नाही नाही बरं चालले बरं वाटतं जरा थांबवायचं का बसणे आणि नाचणे हे चालू ठेवायचं थांबवायचं नाही. जप्ती त्याच्यासाठी करायची तुला त्याच्या उदर गोळी पचवणी विष्णेच्या लातरी जन्मोनी मरतात पण त्याची खंती नाहीये विसरली त्याची आठवण नाही. ते थांबवायचे त्याच्यासाठी पंढरपूरची वारी आनंदची वारी मोठमोठ्या माळा कीर्तन प्रवचन त्याच्यासाठी येण्याची शैली. आता नाही यायचं आता नाही यायचं पुढे पुढे आता नको तुझी याची सत्ता आता हे थांबलं पाहिजे. येण्याची शैली शरीराने सगळे झाड दगड टाकायचंय आम्हाला परत यायचं नाही. आपल्याला नाही यायचं आपल्याला थांबलं पाहिजे त्याच्यासाठी भक्ती करायची. जन्म मरण टळलं पाहिजे त्याच्यासाठी पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे. तर माळ घातल्यावर चालत आहे फक्त तेवढ्यावर चालत नाही. शाळेत ऍडमिशन घेऊन उपयोगाचं नाही. माळ घातल्यावर गुरु केले पाहिजे. केले का गुरु? आमचे गुरु नाही मोठे कशाने मोठे तब्येतीने मोठे का पाकिटाने मोठे कशाने मोठे ज्ञानाने मोठे पाहिजे. हो कोणतं ज्ञान पाहिजे? आत्मज्ञान पाहिजे. आत्मज्ञान किती लोकांकडे? बोटावर मोजण्या इतक्या लोकांकडे. त्यांच्या पुढे काय केलं पाहिजे? विरळाईसा कोणी तुला त्याशी नतमस्तक झालं पाहिजे. तद्विती प्रणिपाते गुरुजीला जाऊन प्रश्न विचारायचा आहे. काय प्रश्न विचारायचा आहे? मुलाचं जमत नाही अजून मुलीला काही झालेलं नाही. आमच्या घराचं कसं होईल? अरे किती प्रपंच हलकट पण त्या हलकट प्रपंचाला चांगल्या व्यक्तिमत्वाला खाल्लो. एवढं मोठं व्यक्तिमत्व एक महिन्यापूर्वी घटना घडली. एका महान संतांच्या कुळात आलेलं व्यक्तिमत्व एकदम जबरदस्त निरूपण करणारा महात्मा त्याला खोट्या संसाराने घेऊन गेला. की डेंजर आहे संसार. मनोनी मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकली कोणी श्रवणी कैशी सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. विस्तवावर झोपलेले इंगळावर झोपलेले विस्तवावर झोपलेले आणि सुखी असं म्हणतोय. एवढं मोठं आश्चर्य. रोज अभ्यास करणारे लोकांना सांगणारे यांची चूक नाही. यमका अजब तडाखावे क्या जाणे लटकावे. एकदम डेंजर आहे प्रपंच. तो काय झाला पाहिजे? प्रपंच हो सरो चित्त
तुकाराम महाराजांनी आपली स्वतःची व्यथा सांगितलेली आहे. रामदादा शिंदे म्हणजे काय बी सुख दुःख असेल तर कोणाला जाऊन सांगायचं. देवाच्या कानात तुमच्याकडे कोकणातच काय झालं की देवाच्या कानात याला त्याला कळालं नाही पाहिजे. आपण देवाला काही सांगत नाही, गावावर सांगतो. मी भक्ती करतोय पण अजून रंगत नाही. ऐसे करीला पांडुरंगा मी वरवर रंगलेलो आहे. आता आपण कसे आतमध्ये डुबलेलो आहे ना, आपण कसे वरवर रंगलेले अंदर की अरे अंतरंग साधन करावे. तुका म्हणे नको देवा येई माझी सेवा. सेवा करायला तयार आहे पण कशी पाहिजे, शुद्ध भावाने. देवाकडे दारण सांगितलं बस झाला आता मी थकलोय, मला खऱ्या रंगामध्ये रंगवा. खऱ्या रंगामध्ये रंगायला आपली मागे जन्माची शिरोरी असावं लागते. इथं कपेश्वर महादेव मंदिर आहे, तिथे पुढे कोणतं जगदीश्वर मंदिर आहे, जगदीश्वर मंदिर तिथे विवेक चुडामणी नावाचा ग्रंथ भेटतो, घेऊन या आणि वाचा जरा. गावभर जगभर चाललेला परमार्थ किती उत्फळ आहे. आपण बरोबर किती नाटकं करतोय हे आपल्याला कळेल. मग तीर्थयात्रेचा जा, किती व्रत कैवल्य करा, पण नासक्या प्रपंचासाठी नासक्यामध्ये चमकण्यासाठी आपण चालू.
आहेत ना माग नाही सर लोक म्हणले असतील त्यांना हे स्वतःला लय शहाणे समजते चोखा डोंगा पण लोकांना सांगितलं काय उदासीवरील रंगा वरच्या नक्कीपणाला ऊत आलाय ऊत माझ्यातली पण अंतरंगा परमार्थ करणाऱ्या माणसाला चौकशी केली यांना तर गरज नाहीच आहे त्यांना काहीच घेणं देणं नाही चोखा मिळा मला बुद्धी नाही समज नाही स्वतःला देव हे वाक्य बोलताना ते देव भीतीवर नाही का चोखा डोंगा परी भाव नाही डोंगा त्याला चोखा मारा चोखा नाहीच त्याला त्यांच्या मुखातून ईश्वर बोलतोय हो आमचा भाव वेगळा आहे याच्यासारखा नाही दिवसाचा कलर काळा आहे पण रस कसा आहे गोड आहे तसे संत आहेत आज महाराष्ट्रात विद्यमान आहेत आज आता या घडीला आपल्याला संतांची भेट होऊ शकते अहो ते आपल्या सोबत बी असतील बसतील उठतील तरी कळणार नाही पौना घालवे आज मी त्यांची मांदी आली आपले रंगनाथ बाबा परभणीकर सांगतात आपल्याकडे काहीच नाहीये किती आपल्याकडे असेल प्रपंचात प्रॉपर्टी किती असेल काहीच नाहीये तरी आपण म्हणतो आपला वंश खंड नको व्हायला म्हणून पहिलीला नाही झाली तर दुसरी बायको करतो कशासाठी प्रॉपर्टीला मालक म्हणून दुसरीला नाही झाली तर तिसरी करतो तिसरी नाही झालं तर आपण नाही लावणार का ते म्हणले भावाचा पोरगा मांडीवर दत्तक घेतो पण नाव गाव देत नाही यांचे अखेर विश्वाचं ज्ञान गुढ गम्य त्यांच्याकडे ते कोणाला सांगितल्याशिवाय राहतील का 200 वर्ष निवृत्ती दादांना ज्ञान देण्यासाठी गैनीनाथ थांबलेले होते खो-खोच्या खेळाप्रमाणे मला हे दुसऱ्याला देऊन जायचंय आज आता या घडीला अशी संत मालिका आहे पण ते कळायला आयुष्य कैश्याने भेटत ते साधू ज्ञानेश्वर नाकात न ती मारली कोणी नाही मारणार संत माणसासाठी नाही तर माणसंच झाली संत मोठे बाबा काय झाले माणसंच झाली संत कोणाला बनली ज्ञान आहे ज्याच्याकडं आत्मज्ञान आहे लगेच देवाची ना आपली वेळ घालून देतो त्याचं नाव संत
पण आपल्याला त्यांच्यात मागे लोंडा वळायला आवडतो. लटिके ते रुचे आणि सास कोणाही न पचे. आदिवासी मांदी आळी आहे आणि ते आपल्यासाठी झिजतात, आपल्या मागे लोंडा वळतात ते, पण आपण माझ्यातल्यासारखं करतो. तसे संतांचे पायीच लागलेले आहे. इथं जो सप्ताह चालू झाला, इथे जो वैष्णव मेळा झाला, तिथे जे माळकरी झाले ते जनजने बाबा स्वतःचे टाळ देऊन इथे भजन करत होते. वारीच्या वेळेला फक्त टाळ घेऊन जात होते, बाकी इकडे होते. देह कष्ट भीती परो लाकूड जळून जातो, कोळसा शिल्लक राहतो, पण कोळसा जळून जातो, खाली काय राहतो फक्त राखेचा ढेपसा. त्या विभूती त्यांना निंदा वंदा त्याला परत चुलीत घाला तरी पेटणार नाही. ते माणसासारखे आणि आपण पक्के माणसासारखे. माणसाला माणूसच दिसतात. जरा काळवी झाली त्याला. आमची पहिली ते राणीबागला राहायचे बायकाळ्याला, ते त्यांनी राणीबाग मध्ये हत्ती पाहिली होत्या. ती काळे काळे लहान आणि ते गावाला गेले उन्हाळ्यात, मामाच्या गावाला. तिकडून 25 म्हशी आल्या. तर त्या घरात पळत गेल्या आणि आईला सांगायला लागले हत्ती आली हत्ती आली. कारण तिची बुद्धी किती आहे, काळा दिसतो म्हणजे हत्ती, काळी दिसती म्हणजे म्हैस नाही, हत्तीच. तिथं माणसं संत झाल्यामुळे, संत म्हणजे आत्मज्ञान आहे ज्याच्याकडे, त्याची पदवी त्याला इतरांना साधे संतान म्हणजे आत्मसुख. हे शिकागो धर्म परिषद मध्ये स्वामी विवेकानंदांनी सांगितलं. रामाच्या कृष्णाच्या गोष्टी पुराण सांगून लोकांना नादी नाही लावलं. नका दंतकथा, पुराण म्हणजे दंतकथा नाही, तरी सुद्धा मंथोनी नवनीता ऐसे घे आनंदा. पाया व्यर्थ कथा, कथा ऐकून आपल्या व्यथा जाणार नाही. आपल्या पाठावर जर गुजलेल्या प्रपंच त्याला राख करायची त्याची. या विभूती भेटल्या पाहिजेत आपल्याला, आणि ते पैशाने भेटत नाही. निष्काम कर्मयोग केला पाहिजे. निष्काम कर्मयोग घडतो का? निष्काम कर्मयोग थोडं काही चांगलं केलं का मी केलं मी केलं मी केलं, आणि तुझा मी घालवायचा म्हणून तर परमार्थ करायचा. तुझा ओरिजिनल मी आम्हाला काढायचा आहे. ओरिजिनल मी काय? एरवी सर्वांच्या हृदय देशी अमुक आहे अमुक आहे. बुद्धीस पुढेची आहार निशी दिवस रात्र अंतकरणात मी 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 म्हणून जे उठत असे तत्वता ते तयाचे रूप ही वस्तुगामी. आपल्या प्रत्येकाचा मी कोण आहे? आत्मा आहे, परमात्मा आहे. त्याला ओळखायचंय. विचार सागरचा मुखपृष्ठावरच दाखवलेले. निष्काम कर्मयोग घडतो ना, त्याच्यात त्या मुखपृष्ठावर पाणी दाखवलेले, त्याच्यात बोटी दाखवलेले, आणि त्याच्या एक वरची बोट आहे सद्गुरु आणि सत्शिष्य एका बोटीत बसलेले. बाकीचे निष्काम कर्मयोगावर एका बोटीत आहेत. एक सकाम कर्मयोग आणि काही डुबक्या मारतात. आणि ते पहिल्या बोटीत बसले, त्यांना मजा वाटते. हे बोलतात त्यांचं, हे डुबतात, त्यांची मजा वाटते काय त्यांना? अहो तो फोटो पाहिला तरी संतांच्या दृष्टीतून पाणी डोळ्यातून उडते. हे जग
उडते हे जन्म ते डोळा येतो कळवळा मनोनिया. आता आपल्या लोक उडत असले मजा वाटते तर कळवळा येतो. असली अवलाद आहे त्यांना मजा वाटते, बुडतोय बुडतोय मजा बघतायत. अरे जातीचा लागतो तो उडी मारील त्याला काढेल. पाणी किती खोल आहे याची सुद्धा पर्वा नाही करणार. मेलो तर चालेल. तो स्वतःसाठी जगला तो जगूनही मेल्यासारखाच आहे. दुसऱ्यासाठी जगला तो खऱ्या अर्थाने जगलेला आहे. असा उलघार होती संतांची. रडतात फोटोपा आकाशाकडे बघून रडतात. ही सगळी जत्रा काळाच्या ओघात चाललेली आहे. त्याला वाचवायचं या काळात जगासाठी उदकी करायची गरज आहे का? ते बुडतच नाही कधी लाकूड. तरी ते करतं कोणासाठी? आपल्यासाठी. का म्हणून नाव उदकी जगासाठी. येतो कळवळा म्हणून या समाज चालला. त्याच्यासाठी निवृत्ती दादा वाईट वाटलं ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञानेश्वरी या 18व्या अध्यायात 1751च्या पुढची ओळ कोण सांगते बघू. हे काळाच्या तडाख्यात चालले म्हणून निवृत्ती दादाला दया आली. हे घेऊन आपल्या करी सर्व प्रकारे धावा करीत मागेली. त्याच्या अगोदरचा जगाला कळी काय खातोय त्याने बरं आहे. तुम्हाला युक्ती मिळालेली आहे घेऊन वाटायलाच ना. कळी काय जगाला खातोय. हो नारी गुरु शंकरापासून गोदाचा संसारा झोळा जो आमटे तो तू आगवा घेऊन या करी. कळी कळीत आहे जीवा सर्व प्रकारे धावा करी पावेली. ताबडतोब निघत तुझ्याकडे असणारं शस्त्र दे. काय शस्त्र संतांकडे? ज्ञानदेव मंत्र हरिनामाचे शस्त्र. हरिनामाचं शस्त्र काय? हे मराठी याचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. ब्रह्मविद्या दिली स्मशानात खोल खड्डा खणला आणि या सगळ्या गोवा लोकांनी खोल खड्डा खाऊन त्याच्यात गाडून टाकला ब्रह्मज्ञान. आणि वर नुसता कर्मकांडाचा सांगाडा उभा केला. चला आळंदीला जाऊ आणि चला पंढरीला जाऊ. कशाला खायला लागायला? आपलं कल्याण झालं पाहिजे तसं जगाचं झालं पाहिजे. आम्ही भी घडलो तुम्ही बिघडा. ते म्हणजे आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. कीर्तन करणं म्हणजे बिघडले. सत्व गुणाचे योगी होते स्वर्गीचे राजे. स्वर्गात जाऊन राजे होते तिथून लात मारली का परत खाली. हे थांबवायचं आपल्याला. वरचे म्हणतात खाली यायचं, खालचे म्हणतात वर शिड्या लावून जायचं. ये मूर्ती लोकीचे उफराटे येत अर्जुना जन्मला असेल झडवा म्हणे पहिल्याने. हे भक्तीच्या वाटेला. भक्तीची वाट म्हणजे होतं नव्हतं त्याचं सगळ्याचं वाट उडत गेलं. भाग्याचा होतो म्हणून वाचलो. बऱ्याच जणांचे केसांनी गळे कापले. आता मात्र केसांनी गळे इकडे येत नाही का? केसांनी गळे कापले. कानाला आता मात्र खडा लावतो. आज काही परत करणार देवा पाठीवर मार पण पोटावर काय मारू? असं हिंमत बाद राहती करून खाईल असा महाराष्ट्र पोचतोय. हे बोकाळलेले गोवा पोचतोय. पण आपल्याला काय घेणे देणे? आपल्याला काय करायचंय? असा विचार केला असताना त्या ब्रिटिश सरकारच्या टायमाला सुभाषचंद्र बोस टिळक यांनी आपल्या बायका त्यांनी सांभाळल्या असत्या आणि त्यांना झालेली काळजी आपल्याला सांभाळावं लागली असते. त्याला चिरचिर लागती. घरात सक्का भाऊ जरी इकडे सडकला ना जमिनी त्याच्या टाळक्यात रुमणं माहिती का माऊली तुम्हाला? रुमणं टाकून ते शुद्ध करतो.
इथं चालतं फक्त, इथं काय घेणं देणं नाही. झिरझिर लागली पाहिजे. धर्माची खंडन करणाऱ्याला वेळ मिळत नाही, पण तो वेळेचं सोनं करतो. स्वामी विवेकानंद गेले शिकागो धर्मकोश, त्यांचा तो पोषक पाहिलं म्हणजे येडं कोणी आणलंय पकडून. सगळं धर्म परिषद दिलं होतं, सगळ्यात क्लास काढली होती. पण तिथे एक बाई त्यांच्याबद्दल थोडीशी आदर व्यक्त करणार होती. ती म्हणजे माझ्यातले किती मिनिटं सांगते ना, 8 मिनिटं. माझ्यातले 8 मिनिटं स्वामी विवेकानंदांना द्या. त्या बाईने सांगितलं. स्वामी विवेकानंद सगळ्यात पाठीमागे होते, पळतच सुटले. ते लोक म्हणाले देखो बंदर कैसा दौडताय. अरे निंदा अथवा वंदा आम्हाला काय घेणे तुमच्याशी, पण आम्हाला मिळाला चान्स सोडणार नाही. आम्ही धावत गेले. 2 मिनिटं लागणार होते तिथं पोहोचायला, तेवढा टाइम वाचवला. आणि तिथं आपला भारतातलं जे तत्वज्ञान आहे, तद्विती प्रणिपाते प्रश्नेन सेवया उपदेशन्ति ज्ञान. कोणतं ज्ञान? ज्ञानी तत्वदर्शन, ज्ञानी तत्वाचं दर्शन करतो. मूर्तींचं दर्शन घेऊन, गाड्या घेऊन फिरवीत बसत नाही कोणा, फिरवतील ते, परंतु पहिलं तत्वाचं दर्शन करून, तत्वाचं दर्शन न घेता फिरले ना, म्हणती देव मोठे मोठे पूजिता ती दगड मोठे. दगड गोट्यांना पूजण्यासाठी संत नाही भेटत. नामदेव महाराज तेच करत होते. पण 1200 गावे उपदेश झाला, देवाविन नाही ओस स्थळ. ओ देव नामया उदेला विलान खेचराणी केला उपकार. अरे पाषाणाचा देव बोलेची ना कधी, हरी भवगदा केवी गळे. पाषाणाचा देव बोलतो भक्ता ते, सांगते ऐकते तो घे मूर्ख, त्याचा सुळसुळाटे. पण आमचे संत असे नव्हते. मिळालं ना तुम्हाला मनुष्य शरीर, तर तू का म्हणे का मरणीचे सरे, उत्तम जीवरे कीर्ती मागे परत मिळणार नाही. पंचमहाभूत साह्यभूत झाली. यांचं एकमेकाचं 36 आकडा आहे. हो, पाण्याला अग्नीला पाणी विझवते, हो, वारा त्याला असा पेटून देते, अजून माती आणि आकाश सगळे आपल्यात घालून घेतो. यांचे 36 आकडे आहेत, पण एका आत्मसत्तेच्या योगाने सगळे एकत्र आहेत. तर त्याचा उपयोग करून घ्या, परत मिळणार नाही. बहुत सुकृती भक्ती विनयला जाऊ द्या. कोणी पाहिले मेल्यावर काय होतंय, आहे तोपर्यंत मजा करून घ्यायची, करून घ्यायची, नाही मजा
देखून घ्यायचे मेल्यावर कुणी पाहिले बघतो ना आम्ही आहे ना पाहिला आणि तुम्ही बी आहात. नदीच्या कडेला ती कोळी कुत्री रडतात ना ती म्हणतात माझा सोड मी सोडवले देवा मला सोडव. ऐकलं नाही जेव्हा ऐकायचं तेव्हा कळेल तेव्हा पण अगोदरच कळेल कळव येईल. जसं कुडीतून प्राण निघतो ना 1000 वेळ असतात दुःख होतं त्यावेळेला पण माझ्या सुकुमार भक्ताला मी तसं होऊ देत नाही. हो त्याच्या सर्व व्यथा मी करतो. त्याला हाक मारण्याची ताकद नाही पण मी हजर होतो कारण त्यांनी कशासाठी परमार्थ केलेला आहे निष्काम भावनेने केलेला आहे. देवाकडून त्याला काहीच नकोय म्हणजे आपल्या प्रारब्धात इथे मिळाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यासाठी बनबन नाही करायची. बाळा तुझा कोण करी उत्पत्ती तेव्हा काय केलं होतं का आईला भूक लागली म्हणून तिला कळत होतं कार्टाला भूक लागली. आता देवाला कळणार नाही का या कार्टाला कशाची गरज आहे पण हे माझा केलं असल्यामुळे याच्या डोक्यात घुसत नाही. त्याला वाटतं मी केलं तरच. अरे आता तर हातपाय दिले काय पण करू शकतो आपण. संत आपल्यासाठी अवतीर्ण झाले. हो आम्ही वैकुंठवासी हे असं आपल्याला म्हणण्यासाठी ना त्यांनी काय लिहिलेलं असतं तुकाराम महाराज वैकुंठवासी नाही. आपण सगळे आता या घडीला आपण वैकुंठवासी आहोत. आता कुठे आहेत आपण सगळे आता आपण कुठे आहोत वैकुंठात आहोत. आरे कॉलनीत नाही तपेश्वर महादेव मंदिरात नाही. वैकुंठ ज्याची वैमर्यादा खुंटीच झाली या पोकळीला वैमर्यादा नाहीये मंडपला वैमर्यादा आहे. या दिवशी सप्ताह चालू झाला तेव्हापासून जन्माला आहे आणि काल्याच्या दिवशी हजारार याला वैमर्यादा आहे. या प्रकृतीला वैमर्यादा आहे पण याच्या आत्मदीची आत्मसत्ता आहे तिला वैमर्यादा नाही. हो धरला घनदाट हरी दिसे त्याचं सुरुवात काय ज्ञानदेवा पाठ हरी हाच वैकुंठ. तुमच्या हृदयातला आत्माच वैकुंठ आहे आणि तोच सर्वत्र वैकुंठ असे. आता आपण वैकुंठात आहे आपलं जन्म न करणं. तुकाराम महाराज वैकुंठात गेले ना आपलं काय झालं आपण पण तशी आहोत पण कधी जेव्हा संतांची भेट होईल तेव्हा आम्ही वैकुंठवासी आलो. याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया तुम्ही संत अवतार तुम्हा धराया उदराया जन चढ जीवा चढ भत्ताळ लोक आहेत सफेद ना हीन आहे. त्याच्यासाठी कीर्तन असतात. कीर्तनात कमीत कमी मोक्षत्व तरी निर्माण झालं पाहिजे समाजामध्ये तर तुमचा हेंड फिरिस्तीपणा सार्थकी नाही तर तुमचे हाल आणि यांचे हाल 2 तास वाट बघून कमीत कमी मोक्षत्व निर्माण झालं पाहिजे. मला असं कधी होईल मी काय केलं पाहिजे ज्ञानेश्वरी खोलली पाहिजे. ज्ञानेश्वरी आहे का आपल्याकडे नाही. अँड्रॉइड 20-20 हजाराचे आपल्याकडे 4 आहेत घरात. आम्ही बारीक बघत नाही बारीक याच्यात बघू. आम्ही काल्याचं कीर्तन द्यायचं एखाद्या सावकाराला काल्याचं कीर्तन सॉरी भोजन पंगत आट्याच्या पोराचं लगीन बी करायचं. दोघांना जेवण द्यायचे. कोणतं जेवण भारी असणार माऊली माऊली तुमचं डोकं नाही चालत व्यवहारात नाही चालत परमार्थात चालतंय तुमचं. व्यवहारात मी माझ्या पोराच्या लग्नात असे मेनू ठेवणार का लोक ही हुहू करीत गेली पाहिजे आणि काल्याच्या याला चालतंय थोडस इकडं तिकडं. असला परमार्थ काय कामाचा आहे आपला लोकांना दाखवण्यासाठी काय नखरेगिरी करण्यासाठी चमकेगिरी करण्यासाठी नाही. देहबुद्धी गेली पाहिजे. आम्ही मूर्ख आहोत असं म्हटलं तर चालेल. अनाथ अपराधी आहोत आम्ही. आम्हाला अक्कल नाही एरवी तरी मी मूर्ख आणि हशाना दिवता येऊन चाललंय पुढं. अशी नम्रता अशी कमीपणा नीचपणा बरवे देवा न लगे न चले कोणाचाही दावा लहानपण देगा. आता आपल्याला शाळेत शिकवलं होते की अभंगावर गुरुजी गुरुजी काय म्हणायचे पोरांनो तुम्ही लहान आहे ते बरं आम्हाला डोक्याला ताप आहे असं सांगायचंय का त्यांना. लहान हो नम्र सागर एवढा मोठा आहे पण त्याच्यातला बिंदू आहे ना तो छोटा समजतो स्वतःला. छोटेपणात सुटण्याचा आनंद आहे. जड जीवांचा उद्धार करण्यासाठी संत आले आणि आले ना त्यांचं शरीर आपल्यासारखं नव्हतं पंचमहाभूताचं. त्यांचं शरीर आपल्यासारखं पंचभूताचं नाही पंचमहाभूताचं. त्यांचं शरीर पूर्ण चैतन्याचं आहे.
आत्मस्वरूपाचं आहे. ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज भागवतात सांगतात, एकनाथी भागवत वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, कीर्तन कमी आहे का? कीर्तनांनी जास्त गोळ केलेला आहे. आणि सौजन्य देणार. आणि मग मला त्या भाऊंनी सांगितलं, महाराज सौजन्य पैसा आहे तर अक्क नाही कोणता कीर्तनकार बाबा ठेवायचा. ते मुसमुसले आणि करते माझ्याकडे पैसे. आणि यांना काय करायचं, यांना सप्ताह जसा उरूस भरवायचा तसाच भरवायचा आहे. किती लोकांचा उद्धार झाला हे नाही बघायचं. खायचं काय तेवढं मात्र माहिती. काय सांगत होतं माऊली, तुम्ही असल्यामुळे घोटाळा झाला. चैतन्याची मूर्ती भागवत वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, आणि मराठीतली प्राकृत सोप्या भाषेत मराठीत केली मामासाहेब दांडेकरांनी ती वाचा, साखरे बाबांनी केली ती वाचा. पारायण लगेच कळणार नाही, पारायण करणारालाच अजून नीट कळणार नाही. त्या एक एक अक्षरात आहे माझा अक्षरे नव्हती देखारे ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुनाला की चित्त एका प्रगटविली श्रीकृष्णे. ज्ञानेश्वरी असे हात लावला का शॉक लागतो, पण शॉक मूळदाराला नाही लागत. त्याची हृदय संवेदनाशील आहे. त्यांना ज्ञानेश्वरीला हात लागल्यानंतर शॉक लागतो. त्यांच्यामध्ये चैतन्य प्रगट करतं, कारण त्याच्यामध्ये ठाव अक्षराची गाठी आणि ब्रह्मज्ञानाने गुटगुटे ते ज्ञानेश्वरी आमची. ज्ञान होय अज्ञानाशी अति मूर्ख त्या दगडाशी, ज्ञान होय अज्ञानाशी ऐसा वर त्या टिकेशी, ज्ञान होय मुढा दगडातल्या दगडाला सुद्धा ज्ञान होऊ शकतं, कारण दगडाचं अधिष्ठान आत्मा आहे. तुमचं आपल्या प्रत्येकाचं अधिष्ठान काय? आत्मा आहे. त्या संतांचं भागवत मध्ये उदाहरण दिलं. तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, फसवण्यासाठी प्रश्न विचारणार आहे, पण तुम्ही उत्तर द्यायचं नाही, काही द्यायचं नाही. थोडा विचार करा, पण कीर्तन संपायच्या अगोदर. तुपाचा साचा, एक माणसाचा साचा आणला माणसाचा, आणि त्याच्यामध्ये पातळ तूप भरलं आणि फ्रीजर मध्ये ठेवलं, आणि 2 दिवसांनी काढलं. त्याच्यातून तो साच्या बाजूला काढला आणि तो माणसाचा पुतळा उभा केला पुढे. आणि आपण लहान मुलाला कसं शिकवतो, याला काय म्हणतात, याला काय म्हणतात, याला काय म्हणतात, तसं त्या साच्याला, त्या पुतळ्याला, माणसाच्या पुतळ्यावर नाकावर बोट ठेवून समोरच्याला विचारला. आता तुम्हाला विचारतो, त्याच्या नाकावर बोट ठेवलं, विचारलं याला काय म्हणतात? परत एकदा सांगतो. साचा घेतला एक माणसाचा, लोखंडाचा साचा, त्याच्यात माणसाच्या आकाराचा साचा बनवला लोखंडाचा, त्याच्यामध्ये तूप टाकलं आणि ते तूप फ्रीजर मध्ये ठेवलं. 2 दिवसांनी काढलं. नंतर साच्या बाजूला काढून घेतला. काय दिसला? तो सगळा पूर्ण माणूस. आणि त्या माणसाच्या तुपाच्या माणसाच्या नाकावर बोट ठेवलं. मी तुम्हाला विचारलं काय काय तू हुशार आहे, तो हुशार आहे, फक्त टोप्या घालायला दुसऱ्याला. आपला प्रपंच कसा नेटाने नीट होईल, बाकी त्याचं वाटोळं झालं तर चालेल. हे तूप आहे, हे तूप आहे, हे तूप आहे, असं पूर्ण त्याचं अंग कशाचं नटलेलं आहे, तुपाने नटलेलं आहे. तसं संतांचं शरीर आकाराशी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. त्यांचं चैतन्य रूप जशी पाषाणाची मूर्ती, पंचधातूची मूर्ती, सोन्याची मूर्ती, लोखंडाची मूर्ती, तशी संतांची कोणती मूर्ती आहे?
स्वइच्छेने आले स्वइच्छेने संत जातात जायचं असेल ना तर भागवत आणि ज्ञानेश्वरी वाचा. आता तुम्हाला स्वइच्छेने जावं लागेल जेव्हा तुमच्या शरीराचे लटलट कापणार घरची किंमत देणार नाही तेव्हा कामाला येईल. आहार कमी करायचा, श्वासावर नियंत्रण करायचं, देह घेऊ शकता तुम्ही आणि जन्माला पण येऊ शकता. अधिकार तेवढा कमवावा लागेल, पुरुषार्थ खर्च करावा लागेल. हे मी जन्म संतांच्या पाया पडल्यानंतर पैसे द्यायचे त्यांना तेच पाहिजे, त्यांना दुसरं काय नकोय. आणि तुम्हाला बी मस्ती येत असत. संतांची संगत घडण्यासाठी किंवा पुण्य लागते. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उतराळे आले, आपल्यासाठी आले. उदाहरण देतात ते एका ठिकाणी एखादा माणूस गटारात पडलाय, त्याला काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? असं ताट राहून काढता येईल का त्याला? आपल्याला वाचावं लागेल, अर्धा गटाराचा वास घ्यावा लागेल आणि त्याला वर काढावं लागेल. उतरती खाली वाकून त्यांना वर काढणार, त्याची किंमत कोणाला कळते? ती जनाला वर काढतो त्याची किंमत कोणाला कळते? त्यालाही कळत नाही आणि समाजाला नाही कळत. पण त्याचं दुसरं जन सांगतं त्याची किंमत. Thank you.
संशयाची श्रेणी नाही. वंचना करती दुष्ट नष्ट जन आणि मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ मोठमोठ्या माणसांना त्यांची किंमत कळते. ते त्यांचा चरण स्पर्श करतात. कोण? देव इची रज चरणाची मावली धावत चालती त्याच्या चरणाची माती आपल्या कपाळाला रम. मुख्य श्रेष्ठ देव चरणीचे रज वंदीशूळ पाणी कीर्तनी नाचतात त्यांच्या माता भगवान शिव त्यांच्या पाठीमागे पळतात. एवढी उंची त्या संतांची. ते आमच्यासाठी आले आहे त्यांचा शोध घ्या. त्यांच्या संगतीत राहून ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून घ्या. ते गोड गम्य ज्ञान संतांकडे आहे. पण समाज असा विचार साधन साधनाच करत साधन सुद्धा मिळालं नाही. नुसता शो करतो त्याला लोक संत म्हणतात. पण ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला कोण विचारत नाही. त्याला नाही घेणार. तुमच्या आपल्या हितासाठी आपण करायचं. शोधोने आले संत जगाचे त्याच्यासाठी त्यांचं चरण स्पर्श करावं म्हणून भगवान शिव त्यांच्या मागे पळतात. पण वाईट मला ही मोठी मोठी झाली. आणि तो देवाच्या माणसांचं काय होईल? अभंगाचं 30रं चरण. रामायणाचारी झाला दुराचारी. विषयी असं तुलसीदास रामायणाचारी झाले. राम दरोडेखोर कोण झाले? रामायणाचारी झाले. का रामायणाचार्य दरोडेखोर झाले?
हा? आम्हाला नाही पटत. नाही पटायची आपल्या डोक्यात बसलेली माती. कारण आपल्या आईने खाल्ली होती फक्त लोहाचे कणक होय हे सामर्थ्य आहे परिसाचे अंगी की दूत ही जीवित लागे अमृत सिद्धी. लोहाचा आणि परिसाचा 100 वर्षाचा लोखंड आहे, त्याचा परिसाचा स्पर्श आला. किती वर्षांनी त्याचं सोनं उगवलं? हा? लगेच. वरी पुदरती जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुकयाची भारती. हे तर वस्तू सामर्थ्य शक्ती नवल ते काय त्याच्याबद्दल नवल काय ते सामर्थ्य आहे त्यांच्यामध्ये. बांगड्याला ते पर्वत चढायला होती, आपण चांगला नेला तर बांगडा करून आणू. हे सामर्थ्य आहे त्यांच्यामध्ये, त्याच्यात कौतुक करण्याची कारणच नाही, त्याचं कल्याणच होईल. त्याच्याकडे काय त्यांच्याकडे नाम आहे नाम. त्यांच्या नावाने सुद्धा उद्धार होईल, तर त्यांच्याकडे असणारं दिव्य नाम याच्याने काय होईल. एक वेळ मोठ्या प्रेमाने प्रभूचं नामस्मरण करूया. अखंडित नामा कधी खंड नको पडावा अशी वाट पाहतात. आणि सत्संग कधी घडावा संध्याकाळी 7 ते 9 8 ते 10 बाकीचा वेळ किंवा विक्री आपला बाकीचा उदळ आहे विशेष आहे. संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर बाबा चंदने गोविंद बाबा गाडगे यांचे इथे येणं जाणे त्यांच्या कृपेने सज्जनांचं दर्शन झालं. प्रभू तुम्ही महेशाच्या उद्योगी दुबळा अर्चित सेवक सर्वेश्वरी सगळे जप चालू आहे आपलं सर्वांचं. तुमच्या चरणावर सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा ज्ञात अज्ञात आळंदीचे आपले गुरु बनले ते त्यांच्याबरोबर असणारी सर्व टीम त्याच्याबरोबर काही गायनाचार्य मृदुंगाचार्य आमचे प्रसाद महाराज आमचे निरंजन बाबा भगवान बाबा काही साहेब आणि तुम्ही सगळे माऊली तुम्ही म्हणा सर्वांच्या आपले बाबूरेड्डी गोपले त्यांच्या चरणावर सेवा संपत्ती करून सेवेला पूर्ण विराम देण्याच्या अगोदर नामदेव महाराज अखंडित साधू संतांची वाट पाहतात. त्यांना जरी भेटले तर पुन्हा पुन्हा आदरले ते खावे आवडीने अशा प्रकारचं शेवटच्या चरणाला भैरवी होईल आणि झालेली सेवा किंवा सज्जनाच्या चरणावर समर्पित होईल. सेवेला पूर्ण विराम देतो भैरवी होईल. तुकाराम
Thank you.